वाघ वाचला तरच मानव सुरक्षित. उत्तर ब्रह्मपुरीत वन विभागाच्या भव्य रॅली. वाघ वाचला तरच वाचेल माणूस. जंगल वाचले तर पाणी आणि पर्यावरण सुरक्षित राहिले तरच माणसाचे भविष्य सुरक्षित राहील, असा महत्त्वपूर्ण संदेश देत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातर्फे भव्य जनजागृती मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली. 29 जुलै 2026 रोजी उत्तर ब्रह्मपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी अरुण राजू कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या रॅलीला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्तर ब्रह्मपुरी येथील वन परिक्षेत्र कार्यालयातून या रॅलीचा थाटात प्रारंभ झाला. ही रॅली मौजा कहाली, चांदली, तोरगाव, लाखापूर, सायगाटा, भगवानपूर आणि दूधवाडी या गावांमधून फिरली. या सर्व गावांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना कन्नमवार म्हणाले, वाघ आणि जंगलाचे संरक्षण करणे ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. जंगलाचे रक्षण करणे, वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार रोखणे, प्लास्टिक मुक्त जंगल ही संकल्पना राबविणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे ही आजच्या काळाची मोठी गरज बनली आहे. भविष्यात मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी गावकऱ्यांनी कोणत्या काळजी घ्या याविषयी वन विभागाकडून सविस्तर उपाययोजना सांगण्यात आल्या. वन्यजीवांबाबतची भीती कमी करून सहअस्तित्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. जनजागृतीनंतर रॅली पुन्हा ब्रह्मपुरी कार्यालयात परतली. तिथे तिचा समारोप झाला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट.